महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित MKCLच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त MSCIT अभ्यासक्रमाला डिजिटल साक्षरता श्रेणीत देशातील प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसंच आपण करूया महाराष्ट्र AI रेडी या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत सर्वांसाठी मोफत AI मास्टर क्लास सुरू करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा समन्वयक मीरा जेऊरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस महेश पत्रिके तसंच रोहित जेऊरकर उपस्थित होते. फक्त इंट्रोडक्शन करून देण्याकरता येते आहे, कारण विषयाची माहिती हे दोघं जण देणार आहेत की काय प्रकल्प आम्ही सोलापूरकरता लॉन्च करतोय किंवा MKCL महाराष्ट्राकरता लॉन्च करताय. तर मी आता माईक हँडओव्हर करतो जिल्हा समन्वयक मिसेस मीरा जेऊरकर. नमस्कार, माझं नाव मीरा जेऊरकर. मी सोलापूर जिल्हा समन्वयक अश्वत इन्फोटेक MKCL अंतर्गत कार्यरत आहे. उपस्थित सर्व पत्रकारांचे, मान्यवरांचे मी मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असा संगणक साक्षरतेचा अभ्यासक्रम म्हणजे MSCIT या कोर्सबाबत आपण सर्व जाणताच. ह्या MSCIT या कोर्समुळे असंख्य विद्यार्थ्यांची, गृहिणींची, उद्योजकांची ही डिजिटल प्रवासासोबतची सुरुवात ही MSCIT या कोर्समुळे झाली. पण MSCIT या कोर्सची सुरुवात झाली ती 2001 साली. 20 ऑगस्ट 2001 साली MKCL म्हणजेच महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेची स्थापना झाली आणि वाढत्या किंवा एक डिजिटल लिटरसीमुळे जी एक दरी निर्माण होत होती, तर मग त्या दरीला कमी करण्याच्या उद्देशाने MSCIT या कोर्सचा जन्म झाला. आता अगदी 22,000 विद्यार्थ्यांसह सुरुवात झालेला जो प्रवास आहे तो 2026 साली 2.25 कोटीपर्यंत हा आकडा वाढलेला आहे. आणि 2001 साली सुरू झालेला जो कोर्स आहे तो अजूनही यावर्षी म्हणजे 2026 साली देखील सुसंगत आहे. याचं कारण एकच की MKCLने सातत्याने त्याच्या अभ्यासक्रमामध्ये बदल आणत गेलेला आहे. ज्या प्रकारे तंत्रज्ञानामध्ये बदल होत असतात, डिजिटल साक्षरतेची अपेक्षा जशी बदलत जात असते, त्यानुसार अभ्यासक्रमात देखील बदल हा सातत्याने घडला, अपडेट होत गेलेला आहे सिलेबस जो आहे तो. आणि यावर्षी सध्याच्या सिलेबसमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, डेटा लिटरसी, क्लाउड कम्प्युटिंग सारख्या असंख्य आधुनिक विषयांचा आपण समावेश त्यामध्ये केलेला आहे. त्यासोबतच MSCITचे विद्यार्थी हे 125 पेक्षा अधिक AI टूल्स शिकतात, 250 पेक्षा जास्त डिजिटल स्किल्सचा ते अनुभव घेतात. त्यामुळे MSCIT हा एक मूलभूत संगणक साक्षरतेचा अभ्यासक्रम न राहता बदलत्या किंवा भविष्यासाठी जो रोजगार निर्माण होत असतो, तर मग त्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचा अभ्यासक्रम झालेला आहे. आता जिथे आपण डिजिटल साक्षरतेबद्दल बोलतो तिथे AI आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपण बरेच जण AI बद्दल वाचतो, लिहितो किंवा त्या बाबतीत कुठे ना कुठे चर्चा होत असते आणि आपल्यापैकी काही जण ChatGPT सारखे AI टूल्स वापरतो देखील. पण ChatGPT पुरतंच AI हा मर्यादित आहे का? तर AI टूल आपल्यापर्यंत ChatGPT ह्या एका साध्या सोप्या AI टूलतर्फे पोचला, पण असे असंख्य AI टूल्स आहेत आणि वेगवेगळ्या कामासाठी त्याचा वापर केला जात असतो. तर जसं मी म्हटलं की MSCITमध्ये 125 पेक्षा जास्त टूल्स आपल्यापर्यंत पोचलेले आहेत. पण हा जो AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो एक नवीन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहे, तर मग त्या बाबतीतली वस्तुस्थिती काय की आपण महानगरांमध्ये बघतो की सर्व वयोगटामध्ये सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल? एक लिंक दिली जाणार आहे. आम्ही लिंक प्रोव्हाइड करू. MSCIT.ai म्हणून जी लिंक आहे ती सर्वांसोबत आम्ही शेअर नक्कीच करू. आणि तिथे रजिस्ट्रेशन अगदी सोपं, तुमचं नाव, नंबर याचे थोडेसे बेसिक डिटेल्स तुम्ही देऊन त्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि एका कॉन्टॅक्ट नंबर थ्रू तुम्हाला ते रजिस्ट्रेशन थ्रू तुम्ही जो सिलेक्ट कराल कॅटेगरी, स्कूल स्टुडंट्स असतील, कॉलेज स्टुडंट्स असतील, असे वेगवेगळे त्यामध्ये कॅटेगरीज आहेत, ते सिलेक्ट करून तुम्ही तो ओपन केलात की तुम्हाला 1 तासाचा
त्या वयोगटाला त्या कॅटेगरीला सुटेबल असा 1 तासाचा फ्री मास्टर क्लास असणार आहे. कुठले AI टूल्स आपण त्या वयोगटाला योग्य असतील, सुटेबल असतील, तर मग त्याप्रमाणे त्याची माहिती पुरवली जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये MKCL ही कम्प्युटर लिटरसीसाठी काम करत आहे. ज्या वेळेला अतिशय कमी प्रमाणामध्ये कम्प्युटर सेंटर्स ही जिल्हा स्तरावरती उपलब्ध होती आणि एका मर्यादित विद्यार्थी संख्येलाच कम्प्युटर एज्युकेशन मिळू शकत होतं. अशा वेळेला MKCLनी गावागावातल्या विद्यार्थ्यांपर्यंत कम्प्युटरची लिटरसी पोहोचावी याच्यासाठीचा प्रयत्न सुरू केला आणि आज महाराष्ट्रामध्ये 5,000पेक्षा जास्त कम्प्युटर सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ कम्प्युटर एज्युकेशन घेता येईल याची व्यवस्था निर्माण केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आत्ता 170पेक्षा सुद्धा जास्त सेंटर्स ही कार्यरत आहेत आणि शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ती मागच्या 25 वर्षांपासून आपली सेवा देत आहेत. इयत्ता पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या सर्व विद्यार्थी वर्गांसाठी MKCL वेगवेगळ्या पद्धतीने कनेक्टेड आहे. ज्या वेळेला कोविडचा सीझन होता त्यावेळेला पारंपरिक शिक्षण बंद झालं होतं. अशाही वेळेला MKCLनी टिलीमिली नावाचा एक TV वरचा उपक्रम हा डिझाईन केला आणि तो सर्व विद्यार्थ्यांना मोफत मिळावा याच्यासाठी दूरदर्शनवरती तो प्रसारित केला. त्याचप्रमाणे इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपच्या टेस्ट या मोफत उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेशन एंड टेस्ट पण त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. 10वीचे जे विद्यार्थी आपल्या परीक्षेची तयारी करत असतात तर अशा विद्यार्थ्यांना शहरांमध्ये वेगवेगळ्या सराव प्रश्नपत्रिका आणि त्याचे मॉडेल आन्सर पेपर मिळतात. मात्र ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपत्रिका मिळत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन त्या पण उपलब्ध करून दिल्यात विनामूल्य आणि आमची सगळी सेंटर्स ही दरवर्षी या सर्व विद्यार्थ्यांना या अशा ज्या प्रश्नपत्रिका आणि आदर्श उत्तरपत्रिका आहेत ह्या प्रोव्हाइड करतात. त्याच्यामधून त्या विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी मदत होते. यासोबतच 11वी आणि 12वीच्या कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सराव परीक्षा ज्या आहेत ह्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी MSCIT हा करिक्युलम तर अवेलेबल आहेच, पण त्याच्यासोबतच 269 कोर्सेस ही आता उपलब्ध करून दिलेली आहेत की जी वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिकता येतात. फॉर एक्झाम्पल कॉमर्समधल्या विद्यार्थ्यांना टॅली, ॲडव्हान्स एक्सेल, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, रिटेल मॅनेजमेंट असे कोर्सेस ते त्यांना करिक्युलरला जे अलाइड आहेत असे स्किल्स त्यांना शिकता येतात आणि जॉब मिळण्यासाठी त्यांना मदत होते. पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, BCS, BCAच्या विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंगचे कोर्सेस MKCLने उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या घरी राहून किंवा जवळच्या सेंटरमध्ये जाऊन सुद्धा हे करिक्युलम शिकता येऊ शकतात त्यांना. म्हणजे दखल घेऊन स्कॉच अवॉर्ड हे यावर्षी MKCLला मिळालेलं आहे. मागच्या 25 वर्षांमध्ये जे MKCLला तर दरवर्षी साधारणपणे 30,000 विद्यार्थ्यांना आपण कम्प्युटर लिटरेट करतो आणि साधारणपणे आहोत आपल्या सर्व घराजवळच्या सेंटरात आणि नोकरीसाठी पात्रतेमध्ये एक आवश्यक असं स्किल हे ते मिळवून नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात. त्यामुळं 25 वर्षाचा हा जो प्रवास